मुंबईच्या वेशीवरच येऊन मुख्यमंत्र्याला आपल्या मागण्या मराठ्यांच्या मागण्या मान्य कराव्या लागल्या आणि आज या सरकारचं सुद्धा आम्ही अभिनंदन करतो, म्हणजे त्यांचं धन्यवाद व्यक्त करतो। त्यांनी हीच प्रामाणिकता समोर विधानसभेमध्ये याच्यामधले अध्यादेश काढून याच्यावर जे ठराव मांडून याला पूर्णतः कायदेशीर स्वरूप प्राप्त करून द्यावं। कारण काही वटवाघळं, काही दळभद्री लोक लगेच बोंबलायला लागली। टीव्ही माध्यमावर आपण पाहतोय की मराठ्यांना आरक्षण काहीच मिळालं नाही, ते सदावर ते सारखा कुत्रा भुंकतो आहे। भुजबळांना तर शोभतच नाही की त्यांनी मराठ्याने ओबीसीमध्ये भांडणं लावण्याचं काम या काळामध्ये केलं, त्यांना अजिबात शोभलेलं नाही। मी तर यासमोर या सर्व मराठ्याच्या तरुणांना आवाहन करणार आहे की यानंतर हा लढा अजून संपलेला नाही, पूर्णपणे आपल्याला घ्यायचा आहे, परंतु आपल्याला यामध्ये याच्यासमोर आत्महत्या करायच्या नाही। याच्यानंतर आत्महत्या नाही तर लक्षात ठेवा, एखाद्याला मारून मारायचं पण आत्महत्या करायची।